हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. आजचा दिवस प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप खास आहे, कारण आज आहे वटपौर्णिमा. हा सण फक्त एक परंपरा नाही, तर प्रेम, विश्वास, समर्पण आणि अखंड सौभाग्याचा प्रतीक आहे. सण म्हणजे फक्त पूजा किंवा परंपरा नाही, तर आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण. आजच्या दिवसाची सुरुवात होते वाण सजवण्यापासून. प्रत्येक वस्तू प्रेमाने, श्रद्धेने आणि मनापासून तयार केली जाते, कारण देवापेक्षा जास्त महत्त्व त्या मागच्या भावनेला असतं. घरभर सणाची लगबग, पूजा करण्याची तयारी आणि मनात एक वेगळीच शांतता. वाण तयार झाल्यावर मी आणि आई वडाच्या झाडाकडे निघालो. खरं सांगायचं तर अशा परंपरा आपल्याला फक्त संस्कृतीशी जोडत नाहीत, तर घरातल्या मोठ्यांकडून खूप काही शिकायलाही मिळतं. एकत्र पूजा करणं, गप्पा मारत चालणं आणि हे छोटे छोटे क्षण पुढे जाऊन खूप सुंदर आठवणी बनून राहतात. वटपौर्णिमा म्हटलं की सर्वात आधी आठवते ती सावित्री आणि सत्यवान यांची कथा. पण ही कथा फक्त एक उपवासाची नाही, तर प्रेम, धैर्य, संयम आणि विश्वासाची आहे. असे सांगितलं जातं की सावित्रीने आपल्या बुद्धीच्या जोरावर यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. म्हणूनच आजही हा दिवस अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो. वडाचं झाडही तितकंच खास आहे. त्याच्या मजबूत मुळांप्रमाणे आपल्या नात्यांमध्येही कायम विश्वास, प्रेम आणि आपुलकी राहावी. आपल्या कुटुंबावर सुखाची सावली कायम राहावी, अशी मनापासून प्रार्थना केली जाते. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते, पण त्या श्रद्धेमागची भावना मात्र एकच असते. आपल्या माणसांचं आयुष्य आनंदी, निरोगी आणि सुखाचं असावं. त्या प्रत्येक फेरीसोबत आपण फक्त एक दोरा वडाला गुंडाळत नाही, तर आपल्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि साथ अजून घट्ट करत असतो. आजच्या काळात वटपौर्णिमेचा अर्थ फक्त एका व्यक्तीसाठी उपवास करणं एवढंच नाही. संसार सुंदर होण्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं आणि प्रत्येक सुखादुःखात सोबत उभं राहणं, हाच या दिवसाचा खरा संदेश आहे. नाती जपण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. छोटासा विश्वास, थोडं प्रेम आणि भरपूर आपुलकी एवढंच पुरेसं असतं. नातं टिकतं ते फक्त एका व्यक्तीच्या त्यागामुळे नाही, तर दोघांच्या प्रेमाने, आदराने आणि विश्वासाने. म्हणून या वटपौर्णिमेला फक्त पूजा करू नका, आपल्या जवळच्या माणसांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करा. पूजन झाल्यावर सगळ्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं, वाण दिले आणि मनापासून शुभेच्छाही दिल्या. अशा सणांमुळे फक्त परंपरा जपल्या जात नाहीत, तर नातीही अधिक घट्ट होतात. एकमेकांना भेटणं, हसणं, बोलणं आणि आनंद वाटून घेणं, हाच तर प्रत्येक सणाचा खरा अर्थ आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, हीच देवाकडे प्रार्थना. आणि तुम्हाला अशाच मराठमोळ्या आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि आपल्या पेजेस बाय प्रेरणा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नेहमी 7 वाजता व्हिडिओ घेऊन येत असते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.